ओम नमो भगवते वासुदेवाय. मृगयोनी सुटली. अत्यंत पवित्र अशा ब्राह्मणाच्या पोटी जन्म आला आणि पूर्वजन्माचं स्मरण असल्यामुळं ज्या चुकीमुळं आपल्याला मृगयोनी मिळाली ती चूक आपल्या हातून आता कुठल्याही प्रकारे पुन्हा घडता कामा नये ह्या एका निश्चयापोटी त्यांनी ठरवलं की ह्यापुढे कुठल्याही गोष्टींना प्रतिसाद द्यायचा नाही, कुठल्याही गोष्टीचा प्रतिकार करायचा नाही. एखादा जड जसा असतो त्याप्रमाणे राहायचं. कारण जो मार्ग आधी आपण भगवत भजनाचा, भगवत स्तुतीचा, भगवत भक्तीचा स्वीकारलेला होता, तपाचरणाचा मार्ग स्वीकारला होता, त्यामध्ये आपल्या आता ह्या जन्मातल्या कुठल्याही स्वजनांमुळे कुठल्याही प्रकारे अडथळा निर्माण होता कामा नये. जे भगवत चिंतन, भगवत स्मरण चित्तामध्ये अखंड चालू आहे ते तसंच अव्याहत चालू राहावं यासाठी ते सदैव उदासीन राहिले. चित्तामध्ये अखंडपणे भगवत गुण संकीर्तन, भगवत स्मरण, भगवत गुण श्रवण असं चाललेलं असताना बाहेरून मात्र एखाद्या मूर्ख, वेडा किंवा मुका, आंधळा, बहिरा अशा व्यक्तीसारखे ते राहायला लागले. असा जरी मुलगा होता तरी सुद्धा त्या वडिलांना त्या मुलाबद्दल म्हणजे त्या महाराज भरतांबद्दल आत्यंतिक प्रेम होतं, माया होती. आणि म्हणून ब्राह्मण वर्णाच्या कर्तव्याप्रमाणे यथाशास्त्र समावर्तनापर्यंत सगळे विवाहाच्या पूर्वीचे संस्कार ह्याच्यावर व्हावेत म्हणून त्यांनी पहिल्यांदा त्याच्या मौंजी बंधनाचा संस्कार केला. ह्या जड भरताचं सगळं वर्तन बघितल्यानंतर शास्त्रविधीनुसार त्यांनी शौच आचमन इत्यादी सगळ्या आवश्यक कर्मांचं शिक्षण त्याला दिलं. पण वडिलांनी जे जे शिकवावं ते त्यांच्या समोरच उधळून लावावं, त्याच्या विरुद्ध आपण आचरण करावं असा यांचा स्वभाव दिसला. वडिलांची इच्छा होती की या वर्षा काळामध्ये म्हणजे ज्येष्ठ आषाढामध्ये त्यांनी आपल्याकडे वेदाध्ययन करावं. पण अनेक प्रकारे समजावून सांगून सुद्धा वडिलांना ह्या जड भरताना व्याहृती आणि शिरोमंत्र प्रणवाच्या सह त्रिपदा गायत्री की व्यवस्थित शिकवता आली नाही. आपल्या शिकवणीच्या विरुद्ध आपला मुलगा वागतोय असं असून सुद्धा आत्माबाई पुत्र नावास या न्यायानं त्या मुलाच्या ठिकाणी त्यांना अतिशय प्रेम होतं, माया होती, आसक्ती होती. नाना प्रकारे त्यांना वेदाध्ययनाचा संस्कार करणं, व्रत शिकवणं, नियम शिकवणं, गुरु आणि अग्नींची सेवा कशी करायची, ब्रह्मचर्यामध्ये आवश्यक असलेले नियम काय आहेत हे सतत ते सांगत राहिले. या सगळ्या गोष्टींचा त्यांनी मारा चालू ठेवला. पण तरी सुद्धा आपला मुलगा काही सुशिक्षित होत नाही आणि आपल्या अपेक्षा या मुलाकडनं पूर्ण होणार नाहीत असं जेव्हा त्यांच्या लक्षात आलं तेव्हा आपलं जे मुख्य कर्तव्य आहे त्या कर्तव्यापासून ते ढळले आणि घर गृहस्थीमध्ये व्यस्त राहून एकदा एके काळी काल भगवंतानं त्यांच्यावर आक्रमण केलं आणि त्यांचं शरीर सुटलं.
जडभरतांचे वडील गेले म्हटल्यानंतर त्यांची जी दुसरी पत्नी होती तिनं आपल्या ह्या दोन्ही मुलांना आपल्या सवतीच्या स्वाधीन केलं आणि ती पती बरोबर सती जाऊन पती लोकात गेली. ह्या ब्राह्मणाचे, अंगिरा कुळातल्या ब्राह्मणाचे पहिल्या पत्नीचे जे 9 मुलगे होते, म्हणजे ह्यांचे जे सावत्र भाऊ होते, हे सगळे कर्मकांडी होते, कर्मकांडावर अत्यंत निष्ठा असलेले होते. कर्ममार्ग हाच श्रेष्ठ आहे अशी बुद्धी असलेले होते. पण तरी सुद्धा ब्रह्मज्ञान रूप अशी जी पराविद्या, तिच्या बाबतीत ते पूर्णतः अनभिज्ञ होते. आणि म्हणून वरवर वेड्यासारखा वागणारा, मूर्खासारखा वागणारा, एखाद्या जडांचं मुख बहिरावत असा मुलाचं अंतरंग कसं आहे हे की त्या मुलांना कळलं नाही. वडील स्वर्गवासी झाल्यानंतर या बाकी 9 मुलांनी सुद्धा जडभरतांना काही शिकवण्याचा प्रयत्न केला, तोही सोडून दिला. काही वेळेला चिडावं, रागवावं, पण ह्या कुठल्याच गोष्टीचा जडभरतांच्या चित्तावर जराही परिणाम होत नव्हता. कोणी अपमान केला तरी त्या अपमानाचा त्यांच्या ठिकाणी विचार येत नसे. सामान्यतः माणसं जी गोष्ट आपल्या उपयोगाची आहे तीच जवळ ठेवतात. त्या गोष्टीचा उपयोग संपला की ती गोष्ट फेकून देतात. त्याप्रमाणेच ह्या सगळ्या भावंडांनी जडभरतांशी वर्तन करायला सुरुवात केली. मग त्या वर्तनामध्ये त्यांनी कशा प्रकारे त्यांना शिक्षण दिलं, कशा प्रकारे त्यांच्याशी व्यवहार केला, पुढच्या भागात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.